कात्रज भागात शांतता रॅली निघाली। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दौरा केल्यावर जरांगे आज पुण्यामध्ये दाखल झाले, जिथे त्यांचं जोरदार स्वागत झालंय। तर तिकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक आता थेट नेत्यांना जाब विचारतायत। शरद पवारांच्या बार्शी दौऱ्यात पवारांना स्वतः याचा दोनदा प्रत्यय आलाय। आधी कुर्डुवाडीत पवारांची गाडी अडवली आणि तुमची भूमिका स्पष्ट करा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली। आपला आरक्षणाला पाठिंबा आहे असं पवार म्हणाल्यावर वातावरण निवळलं। मात्र काही वेळातच पवार बार्शीमध्ये भाषणाकरता उभे राहिले। त्यांचं भाषण सुरू होताच एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी सुरू झाली। जवळपास 2 मिनिटं घोषणाबाजी सुरूच होती। त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। तुम्ही पाठिंबाच आहे म्हणता इतके दिवस झाले, पण तुम्ही भूमिका स्पष्ट करत नाही। तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही भूमिका स्पष्ट करावी पक्षाची आमची मागणी आहे साहेब। तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही भूमिका स्पष्ट करावी पक्षाची आमची मागणी आहे साहेब। पाठिंबा आहे साहेब, तुम्ही पाठिंबाच आहे म्हणता इतके दिवस झाले, पण तुम्ही भूमिका स्पष्ट करत नाही। तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही भूमिका स्पष्ट करावी पक्षाची आमची मागणी आहे साहेब। जर्दळ्यांच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत एक शैक्षणिक क्रांती असा त्यामध्ये झाली, या ठिकाणी झाली। आणि त्याच्यानंतर अनेक अशी उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील की त्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं। आणि यासाठी हा तालुका एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करणारा तालुका होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।